आपल्या मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे। कार्य तुमचे, सहकार्य आमचे। लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, स्नेहसंमेलन, डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय, तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात। भव्य दिव्य हॉल, आकर्षक स्टेज व लाइटिंग, विधिवत लग्न व साखरपुडा, विधिमंडप, डायनिंग हॉल, प्रशस्त पार्किंग व्यवस्था, बुकिंग सुरू, मोजक्याच तारखा शिल्लक, एकच विश्वासाचं नातं, उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय, नान्नज दुमाला, तळेगाव, नांदूर, सिंगोटे रोड। संपर्क 9922 41 55 68 91 72 26 0422। बारीक ते ना फुडून गोडाला मुडून जाते। माईक कपडे नाही बरोबर का पाणी भेटतो त्याच्याकडे घ्यायची बरोबर ती तेवढी ना अच्छा पाहुणे सध्या आपल्या खांडगाव शिवारामधील एक गणपाईच्या वाड्याच्या कडेला असलेले दत्तू आबा डीपी नंबर 1, तर ही डीपी गेल्या 5-6 दिवसापासून ही फेल गेलेली होती। तर हे सर्व इथले आमचे भाऊसाहेब गुंजाळ पाटील असतील, भाऊसाहेब गुंजाळ पाटील असतील, आमचे भास्कर तात्या मांडेकर असतील व इतर जवळजवळ 21 शेतकरी ह्या डीपीवर अवलंबून होते। 21 जण ह्या डीपीवर सर्वजण अवलंबून होते आणि ताबडतोब त्यांना अमोल भाऊ खाताळ पाटील यांची त्यांनी भेट घेऊन डीपीची मागणी केली। तात्काळ 1-4-5 दिवसातच यांना डीपी अवेलेबल झाली आणि आज या ठिकाणी यांना जवळजवळ आज 20-21 शेतकरी ज्या डीपीवर अवलंबून होते त्यांना आज या ठिकाणी डीपी मिळाली। आणि विशेष गोष्ट म्हणजे या डीपीवर आता ओव्हरलोड आहे या डीपीला, तसं जर पाहायला गेलं तर आता अजूनही पण एक नाव्याने त्यांना डीपी देण्याचं आमदार अमोल भाऊ खाताळ पाटील यांनी आश्वासन दिलेलं आहे। आता सर्व शेतकऱ्यांच्या वतीने, खांडगावच्या आणि काही आमच्या इथल्या संगमनेर खुर्दाच्या शेतकऱ्यांच्या वतीने आमदार अमोल भाऊ खाताळ पाटील यांचं मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानतो। धन्यवाद। संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील डीपी नंबर 1 दत्तू आबाजी गुंजाळ ही डीपी एक 4-5 दिवसापूर्वी फेल झाली होती। याआधी ही डीपी फेल झाल्यानंतर 15-15 दिवस या डीपीला लागत होते। तर ही डीपी आता फेल झाल्यानंतर आम्ही महेश मांडेकर साहेब यांच्यामार्फत आमदार अमोल खताळ यांच्याकडे गेलो असता ही डीपी त्यांनी 1 रुपया न घेता महावितरणकडे तर ही डीपी आम्हाला 4 ते 5 दिवसात अवेलेबल करून दिली। त्याबद्दल आम्ही आमदार अमोल खताळ आणि महावितरणचे आभार मानतो।